कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। या घरावर आमचो सुद्धा अधिकार हा, आणि तुका या घराचे हिस्से करूचेच लागतील हा। आणि नाही केलं तर काय करशील? काय करशील दादा? मग माका तुका कायद्या नोटीस पाठवावी लागत। साहेब काय बोलतोस या तू? तुका सांगितलं ना मध्ये मध्ये बोला नको म्हणून हा? दादा तू या वकिलांका फितवला असशील ना तर मी दुसरा वकील बघेन ना, पण आता माझो हिस्सो घेतल्याशिवाय शांत बसणार नाही। आत्या त्या काय बोलतेस तू? हे अगं इतकी वर्ष आपण सगळे आनंदाने इथे राहतो ना, मग नात्यांमध्ये असल्या भिंती का उभ्या करतेस? ए तुझं लगीन झाला ना, मग आता तुझा या घराशी काय संबंध नाही हा, बोलायचा नाही हा मध्ये जा। ए लाले, मग तू का तोंड वर करून बोलतेस? हे बघ, ह्या नात्याने ना तुझाही काही संबंध नाहीये, तरी पण इतकी वर्ष ह्या सगळ्यांनी आपल्याला प्रेमाने ठेवून इथे घेतलंय ना। लाले, तुझ्या ह्या अशा वागण्यामुळे ना मला प्रत्येक गोष्टीचा हिशेब ठेवावा लागेल, परत फेड करावी लागेल। या घरात फुकट राहणाऱ्यांनी ना काही एक बोलायचं नाही हा। लाले, बोलताना विचार करून बोल। हो माझो हा ना। हो पण घरचो जावं या, त्यांच्याशी सन्मानाने बोलायचा। पण या घर सगळ्यांचा हा, अगदी माझा पण। काय वकील साहेब, तुमचं कायदो काय सांगता? हे बघा दादा खोत, तुमच्या भावंडांना तुम्ही हिस्सा दिला नाहीत तर ते कायद्याची मदत घेऊ शकतात। वकील साहेब, थोडा बहुत कायदा मला पण कळतो। ही जी आमची खोतांची संपत्ती जी वाडवडिलांपासून चालत आलेली आहे, त्यात सगळ्या भावंडांना समान हिस्सा मिळायला पाहिजे, बरोबर? बरोबर। आता समजा माझ्या ह्या भावंडांनी माझ्याकडे हिस्सा मागितला तर मला 3 हिस्से करायला लागतील, बरोबर? बरोबर। तुम्ही या दोघांचे हक्क नाकारू शकत नाही, एक करू शकता। जर तुम्ही तिन्ही भावंडांनी आपसात ठरवलं कुणाला काय पाहिजे तर कोर्टाची पायरी चढायला लागणार नाही। नाही वकील साहेब, जोपर्यंत रघुनाथ खोत जिवंत आहे तोपर्यंत या घराच्या वाटण्या होणार नाहीत। आणि हा रघुनाथ खोताचा निवाडा हा, आणि ह्या मी माझ्या दोन्ही भावंडा समोर तुम्हाला सांगतोय। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।